नमस्कार मित्रांनो, आपण सध्या केज बस स्टॉपवर आहे आणि रात्री उशिरा आपण 10-10:30ला इकडं आलो, गावाकडे आलो. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आता जायची वाट पाहतोय, बसची वाट पाहतोय. कोल्हापूर दारूर एक बस आहे, एसटी आहे, तर तिची वाट पाहतोय. ते आल्याच्या नंतर आपण जाणार आहे तिकडं. तर बाकीचा व्हिडिओ मी तिथे गेल्यावर टाक. धन्यवाद. कांगुड्या वगैरे पळाट्या, इकडे त्याला पळाट्या म्हणतात. आणि समोरच्या साईडला जे दिसतंय आंब्याची झाडं आहेत आणि सगळं सोयाबीन वगैरे आणि शांत वातावरण आहे. आणि इकडं कसं जास्त डोंगर वगैरे नाही, हिरवगार आहे. इकडं बघा सोयाबीनच आहे. इकडच्या साईडला कसं आहे सगळ्यात जास्त थोडीफार इकडं पण व्हाईट कलरची बैल आहेत आपल्या इकडच्या. ते बघा इकडच्या साईडला. तर इकडे जास्त सगळ्यात जास्त तरकारी वगैरे नाही घेतले जात. आता इकडच्या साईडला कार्यक्रम आहे, ते दाखवून तुम्हाला मी थोड्या वेळाने. आणि पुढच्या व्हिडिओत मी परत वेगळं या लाल गायांची इथे बघा, लाल गाई वगैरे एकदम गावाकडचं शांत वातावरण. आणि इकडं सगळ्यात जास्त हरिण, ससे, परत मोर आहेत. सगळ्यात जास्त म्हणजे गावांमध्ये मोर येतात, लांडगे वगैरे, हे असं म्हणजे जास्त मोठे प्राण्या. मित्रांनो, आपली मगाशी आंघोळ झाली, आता वाजल्यात 11. पाणी बिणी नव्हतं, पण मग म्हणलं चला केलं ॲडजस्टमेंट. आणि इकडं कोण गावाला फक्त आजी राहायची, तर त्या पण नाही, आता वारल्या. त्यांचं वर्ष राहत आहे 25 तारखेला, म्हणजे 2 दिवसांनी. त्यासाठी झालो आम्ही. आणि तुम्हाला मी गावाची शूट दाखवून. आणि आत्ता नाश्ता वगैरे झाला आणि थोडा वेळ आराम करू, कारण फुल नाईट जागूनच आलोय. किती ट्रॅव्हलरने प्रवास केला तरी झोपून जरी आलं तरी आराम करायला लागतं. आणि चार्जर नाही आता, त्याची चार्जिंग पण नाही. तर नंतरचा व्हिडिओ आपण पुढं काहीतरी मी तुम्हाला गावातले शूटिंग वगैरे दाखवू. दारूर पासून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावर अंजनडो हे गाव. आणि त्या गावात आपण इथं हे आजींचं घर आणि सगळी फॅमिली इथंच असते. आमच्या सासूबाई बसल्यात, मोठी आमच्या वहिनी आणि आमच्या मॅडम पण आहे तिथं. पिल्लू पण खेळते तिथं. तर नाही का साधारणच, पण गावाकडची मजा सगळी. झोका वगैरे बांधलेला आहे, मागाशी झोकाच तुटला, इथं बांधलाय बघा झोका. तर बघू अजून काय काय. परत इकडे डोंगरावर जायचंय. इकडे समोर डोंगर आहे खाली, रेपेवाडी साईडला. इकडे पाण्याची टाकी, या टाकीवरून पण व्हिडिओ दाखतो. तर पुढच्या भागात बघू.
नमस्कार मित्रांनो, काल काही शूट झालं नाही कारण आराम करायला लागला होता आणि तब्येत पण बरी नव्हती, पाऊस वगैरे झाला त्याच्यामुळे शूट नाही झालं. तर आज आपण डोंगरावर जाणार आहे आणि काल एक शूट भेटला आपल्याला मोराचा, तो पण सिनेमॅटिक सीन मध्ये टाकल आणि डोंगरावरचे वातावरण दाखवतो तुम्हाला. थोड्या वेळात आम्ही डोंगरावर जाणार आहे आणि इकडं घर आहे नाही का, साधचे पण निवांत आहे आणि इकडं जोका बिका आरू परत राहुल आणि इकडं गाव आहे पलीकडच्या साईडला चौके. तर मी तुम्हाला गावाची पण शूटिंग दाखवून, कारण पाऊस पण लय झालता आणि नदीला पाणी पण लय आले ते पण दाखवतो. ते नदीत 2 माणसं वाहून गेली, तिथलं लोकेशन वगैरे टाकतो तुम्हाला. तर नेक्स्ट पार्ट मध्ये पाहू. मित्रांनो मी डोंगरावर आलोय, आज सीताफळ वगैरे घेणार आहे तिकडे डोंगराचं. इकडे तुम्ही पाहू शकता ओमकार आहे माझ्यासोबत, तो पण आपल्या युट्यूब व्हिडिओला परत इंस्टा व्हिडिओला चांगला सपोर्ट करतोय आणि त्याचा पण चॅनल मी थोडंफार एडिटिंग होती ती पण करून दिली त्याच्या चॅनलची, प्रोफेशनल डॅशबोर्ड बनवला आणि डायरेक्ट बीडचा ओम्या फेमस करून टाकायचा मित्रांनो आपल्याला. तो पण त्याच्या पद्धतीने व्हिडिओ बनवून. आणि ह्या साईडला पाहू शकता तुम्ही सर्व प्रकारचे नाही का इकडं रानभाज्या वगैरे हे सगळं दाखवून. मी ज्या ज्या पाहिल्या नाही त्या पण रानभाज्या दाखवून, पण त्याच्या अगोदर तुम्हाला थोडंफार सिनेमॅटिक सीन आणि क्लायमॅक्स कसा झालाय त्याचा व्हिडिओ टाकतो. तर मित्रांनो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण हे सगळं डोंगरात येऊन काय काय पाहणार आहोत. मोर दिसले तर मोरांची शूटिंग काढलेली मी, पण डोंगरातल्या मोरांची शूटिंग दाखवून होता होईल तेवढं मी आजच्या शूट मध्ये दाखवणार आहे. कारण काय झालंय 2 दिवस झाला आपण लॉंग व्हिडिओ बनवलाच नाही, कारण शॉर्ट व्हिडिओवर काम चालू होतं आणि एडिटिंग वगैरे चालू होतं आणि इकडं पावसाचं वातावरण पण असं झालंय. हे झालं एक निसर्गाची एक बाजू, पण दुसरी गोष्ट म्हणजे गावात आता पण पाणी आहे आणि त्या पाणी चांगलं नदीला. आता इकडच्या साईडला कसं, आपल्या इकडं कसं आहेत पुण्या साईडला जे नाले वगैरे आहेत त्याच्यापेक्षा बारीक सारीक नद्या आहेत. पण विषय असा झाला की यावेळेस भरपूर प्रमाणात पाऊस झाला आणि गावांमध्ये पाणी आलतं. काल अख्खा बीड जिल्हा पाण्याखाली होता, त्याच्यामुळं शाळांना पण शासकीय सुट्ट्या दिलत्या. तर अनेक परिस्थिती बिकट आहे आणि त्याचाच मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि आपण काय काय एन्जॉय करणार आहे त्याच्याविषयी पण टाकणार आहे. तर धन्यवाद. पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवून काय होतंय. आता एका टेक मध्ये सगळे व्हिडिओ घेता येत नाही, जशी सिच्युएशन असेल तसे व्हिडिओ बनवते. तर कंटिन्यू करा. बाय बाय बाय. आपण फायनली पुण्याला चाललोय. आता दारूर मध्ये आलो. इथून आपल्याला येऊन ट्रॅव्हलर भेटणार आहे, त्याच्यानंतर आपण पूर्ण व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे. तर दिवसभर केलेला एन्जॉय वगैरे परत शूट वगैरे सर्व दाखवतो. तर धन्यवाद आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.